आजा तू कुठं पण लपून बसला असलास का नाही तरी बी शीतलनं तुला हुडकून काढला असता. शीतल पवार नाव आहे तिचं, कळलं का? मी बी अजिंक्य शिंदे. काय अजिंक्य शिंदे कळलं का? सॉरी म्हणायला लावतो का नाही बघ. म्हणजे तू शीतलला सॉरी बोलायला लावणार वय? हा तर शीतल तुला सॉरी म्हणलं का नाही तर मी तुला माझा पहिला पगार देत असतो. बघ हा परत माघार घ्यायची नाही. दिला वय आता येऊ दे तिला, मग बघ असं पोपटासारखं त्याच्याकडनं सॉरी म्हणून घेतो. ये शीतल ये आता बघ ये अशी समोर ये. का रे क्या? शीतल तुला 100 वर्ष आयुष्य आहे. हा का? तुझं आत्ताच नाव काढलेलं. कोणी? हाय का आता आता हित तुझी आठवण कोण काढणार अजिंक्य शिंदेशिवाय. बोला की भाऊजी. ते म्हणजे बोल 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 पटपट बोलत असतो वेळ नसतो घ्यायचा. हा बोलतो की थांब की जरा. असं फुल कॉन्फिडन्स न बोलायचं. नाही नाही मी कशाला घाबरतोय. अरे मग बोल की काय बोलायचंय ते. अगं माझ्याला असं म्हणायचंय. थांब की मी सांगतो की थांब की जरा. हा, मग सांग पटकन. हा अहो भाऊजी बोला की लवकर. मी तुला म्हणजे तू आणि मी म्हणजे मी तू मला सॉरी म्हणायचं. हो का? तू मला उगाच रंग लावला म्हणून, आणि ते बी एकदा सोडून 2 वेळा. पहिली गोष्ट रंगपंचमीला रंगच लावतात. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट माझी चूक नसताना मी कुणाला बी सॉरी म्हणत नाही. तसं काल म्हणलेस. ते मी उगाच म्हणलं होतं. मग काय उपयोग आहे तेव्हा. काल सॉरी म्हणली ते बी उगाच म्हणली होती. अजय मग काय तुला मी माझा पहिला पगार देत नसतो बाबा. पहिला पगार? अगं हिने मला पैज लावली. तू जर त्याला सॉरी म्हणलीस तर मी त्याला माझा पहिला पगार द्यायचा. ए मी कधी म्हणलो रे असं. होय का? अयो अरे कसली पलटी मारतोय यो की. म्हणजे मी सॉरी बोलल्यावर पैज लावली होतीस वय तू? नाही नाही शितले तसं नाही काय. म्हणजे मी नाही नाही म्हणत असताना तू रंग लावलायस मला. आणि तो म्हणला एकदा सोडून 2दा लावला. हो हो तू एकदा सोडून 2 वेळा रंग लावलायस म्हणून तू सॉरी म्हणायचं. आता तू मला सॉरी म्हणायचं. का मी का म्हणायचं. कारण काल तू मला गावभर पळवलंस म्हणून. मग मी सांगितलं होतं पळायला. आता ते मला नाही माहित. मी तुला शोधायलाच फिरत होते. मग नव्हतं शोधायचं. आजा सॉरी म्हण. मी नाही म्हणणार. सॉरी म्हण. नाही म्हणणार. लई होते आजा. मी नाही म्हणणार. 10 याला काय अर्थ आहे का. 9 चिटी काही 8 अरे सांगा की तुम्ही. आम्ही काय सांगायचं. 7 सॉरी. इट्स ओके. आता उद्या तुम्हाला गार्डन मध्ये भेट द्यायची. अजय इट्स ओके. उद्या गार्डन मध्ये बेळ द्यायची.
काय फौजी रस्त्यावर आलं का काय म्हणजे प्रॅक्टिस साठी रस्त्यावर आला का काय भैया आपण जावत का आपल्याला पुढे एक काम आहे. टॅलेंट अरे फौजी आलेत ना गावात आता कसली आलेत का म्हण कसलं काय अजय रंग खेळला का नाही काल खेळलो की कुणा कुणा संग खेळला सगळ्यांसंग तूच नव्हतास. बॅड लक नाही का आमचं पण आजा आम्ही तुला रंगवणार हा पण इतक्यात नाही हा. कधी बी हा मी बी तुला रंगवू शकतो लक्षात असू दे. नाहीतर त्या दिवशी बी चुकून पांढरे कपडे घालून यायचास. जोक करते मग मी बी आशा करतो त्या दिवशी तू बी गणवेशात नसावं मी बी पांढऱ्या कपड्यात. ट्रेनिंगला जायचंय ना परत जाणार तर आहेच. ट्रेनिंग बी कंप्लीट करणार फौजी बी होणार आणि गावात परत बी येणार. कारण काय आहे ना कुणाच्या तरी चेहऱ्यावरचा रंग उडवायचा. फौजी कधीच जोक करत नसतो.